वार्तांकन रोखठोक बातमी। देशभरातून लाखो वारकरी पंढरपूरला येतात। लोकांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉर केला जाईल। पंढरपूरला जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवायचंय। आपल्याकडे 10 ते 12 खाती आहेत, त्यामुळे विकास निधी कमी पडू देणार नाही। भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेत आले आहेत। सगळ्यांनी एकत्र येऊन पंढरपूरचा कायापालट करायचा आहे। भालके आणि सावंत या प्रवेशांमुळे विरोधकांची पळताभुई, टांगा पलटी, घोडा फरार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। पंढरपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भैरवनाथ शुगर समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत, विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ भालके आणि नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी शिंदे सेनेत प्रवेश केले। यावेळी ते बोलत होते। यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, आरोग्य मंत्री प्रकाश बिटकर, खासदार धैर्यशील माने, खासदार ज्योती वाघमारे, आमदार तानाजी सावंत, आमदार राजू खरे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार शहाजी पाटील, संतोष सुळे, अमोल शिंदे आदी उपस्थित होते। पुढे शिंदे म्हणाले, या भागात साखर कारखाने भरपूर असल्यानं गोड बोलणारे खूप आहेत। गोड बोलायचं आणि काम टाळायचं असं भालके करू शकत नाहीत। भालके थोडक्या मताने पडले। सध्या विधानसभेचे आमदार 288 असले तर यापुढे 432 होणार आहेत। एकदा ऑपरेशन केलेलं लोकांच्या लक्षात आहे। आपण सत्ता मिळवण्यापेक्षा लोकहिताची कामं करत आहोत। परिणामी लोक आपल्याशी जोडले जात आहेत। त्यामुळे आता ऑपरेशनची गरज नाही। कशाला ऑपरेशन करावं लागतं? पंढरपुरातील प्रशासकीय इमारतीला निधी पडू देणार नाही। संत चोखामेळा आणि बसवेश्वर महाराज यांचं स्मारक पाणी उपसा सिंचन योजनेसाठी मी निधी देणार आहे, कारण हे जनतेचे पैसे आहेत। मी मुख्यमंत्री असताना खूप निधी दिलाय, त्याचे अजून भूमिपूजन सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। 4 महिन्यांपूर्वी निवडणुकीला सामोरे जात असताना मी आपली परवानगी घेतली होती। तुम्ही सांगितलं जा लढ, मी तुझ्या पाठीशी आहे। या जिल्ह्याचा पालकमंत्री गणपती मंडळच्या आरतीला जसे पैसे फिरतात तसे गल्लीबोळात फिरत होता। जिल्ह्यात चौकात सगळ्यांना विचारत होता। निवडणुकीत मला विचारणा होत होती, निधी कुठून आणणार, निधी कोण देणार? त्याच पालकमंत्र्यांना मला सांगायचंय, निधी देणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मी आता आलो आहे, असं या प्रसंगी भगीरथ भालके यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।